केलं जातं किंवा कंडिशनल स्टेटमेंट, साधं स्टेटमेंट आणि एखादं कंडिशनल. कंडिशन म्हणजे कसं म्हणजे समजा आपण एखाद्या आपल्या फ्रेंड्सला, आपल्या मित्राला जर आपण असं म्हटलं की मी तुला पेन देणार, तुम्हाला 5 रुपये दे, काय म्हटलं, किंवा मी तुला पेन देणार, तुम्हाला चॉकलेट दे. ओके, काय केलं ठिकाणी एक साधं वाक्य घेतलं आपण, मराठीमध्ये घेऊया. मी तुला पेन देणार, तू मला 5 रुपये दे. ओके, एक साधं वाक्य या ठिकाणी आपण दिलं, याला स्टेटमेंट म्हणतो आपण. ओके, आता ह्याच वाक्याला आपल्या ठिकाणी म्हणजे साधे वाक्य आपण म्हणजे त्याला आपण असं सेंटेन्स म्हणतो इंग्लिशच्या ग्रामर भाषेमध्ये, विधानार्थी वाक्य, की ज्याला शेवटी फुल स्टॉप या ठिकाणी आपला देता येतो किंवा विधानार्थ त्याच्यामध्ये पूर्ण अर्थ या ठिकाणी चांगल्या प्रमाणामध्ये निघत असतो. तर सहज आपण या ठिकाणी केलं. मात्र ह्याला जर आपण कंडिशनल स्टेटमेंट बनवलं, अटीतटीचं म्हणतो आपण, आट घातली काहीतरी. ओके, अटीसारखे वाक्य ज्या बोलण्यामध्येच त्या ठिकाणी आट वाटली पाहिजे. कशा प्रकारच्या ठिकाणी किंवा अटीसाठी आपण केव्हा कोणते शब्द वापरतो, जर, तर किंवा जेव्हा, तेव्हा. ओके, असे काही शब्द आहेत की जे आपल्या ठिकाणी इफ अँड दॅन म्हणतो आपण याला. हे शब्द वापरून ठिकाणी आपल्याला काय करता येईल, ठिकाणी वाक्य तयार करता येतात. मग जर ह्याच्यामध्ये जर आपला कंडिशन जर मी तुला पेन दिलं तर तू मला काय कर, 5 रुपये दे. ओके, जर मी तुला पेन दिलं तरच, म्हणजे तर कंडिशन आहे, उगाच उगाच देऊ नको मला 5 रुपये. जर मी तुला पेन दिलं तर तू मला 5 रुपये दे. ओके, तर अशा प्रकारच्या ठिकाणी म्हणतात त्याला कंडिशनल स्टेटमेंट. कोणतं स्टेटमेंट, ज्यावेळेस जर, तर किंवा जेव्हा, तेव्हा यांचा उपयोग करून वाक्याला लिहिलं जाते, त्या वाक्यांना म्हणायच्या ठिकाणी कंडिशनल स्टेटमेंट. ओके, आट घालून वाक्य लिहिणार याला म्हणायच्या ठिकाणी कंडिशनल स्टेटमेंट. कंडिशनल स्टेटमेंट. ओके, आठ दर्शक वाक्य, आठ दर्शक वाक्य, याच्यामध्ये काही ना काही आठ आपल्या ठिकाणी दाखवले जाते. त्याचप्रमाणे ठिकाणी आपला इंग्लिशमध्ये, मॅथमॅटिक्समध्ये ज्यावेळेस एखाद्याला प्रॉपर्टीला म्हणजे अनेक आपण आतापर्यंत ट्रायंगलच्या, लाईनच्या, सेगमेंटच्या बऱ्याच गोष्टीच्या ठिकाणी आपण क्वाड्रिलॅटरलच्या, सर्कलच्या प्रॉपर्टी पाहिल्या आपण. जर त्याच प्रॉपर्टी जर आपण कंडिशनल स्टेटमेंट मध्ये या ठिकाणी वाचायला शिकलो, ओके, कोणत्या जे आतापर्यंत आपण स्टेटमेंट किंवा प्रॉपर्टी ज्या काही प्रॉपर्टी असतात त्या प्रॉपर्टीला जर आपण कंडिशनल स्टेटमेंट किंवा ज्या प्रॉपर्टीची आपल्या ठिकाणी प्रूफ करता येतात, त्याला मॅथमॅटिक्स दृष्ट्या या ठिकाणी आपला प्रूफ, सिद्धता देता येते, त्याला थेरम असे म्हणतात, सिद्धांत असे म्हणतात. थेरमचा अर्थ, ओके, सुरुवातीला आपल्या ठिकाणी थेरम समजून घ्यावा लागेल. ओके, त्याला सिद्धांत म्हणतो आपण. तर अशा जेवढ्या काही प्रॉपर्टी आहेत आपल्या, समजा अँगल्स इन लिनियर पेअर आहे, ओके, रेषीय जटिल कोणाच्या मापाची बेरीज 180 असते. ओके, किंवा त्रिकोणाच्या मापाची बेरीज या ठिकाणी 180 असते, किंवा चौकोनाच्या चारिकोणाच्या मापाची बेरीज या ठिकाणी 360 अंश असते. ओके, तर अशा जेवढ्या काही या ठिकाणी आपल्या प्रॉपर्टी आहे, त्या प्रॉपर्टीला जर आपण कंडिशनल स्टेटमेंट मध्ये जर लिहायला शिकलो किंवा लिहिलो तर त्यांच्यापासून कोणत्या ठिकाणी जे काही स्टेटमेंट तयार होतात किंवा जे काही वाक्य तयार होते, तर त्यांना या ठिकाणी आपला अशा प्रकारच्या ठिकाणी लिहिता येते. ओके, तर
त्यांना थेरम ज्या प्रॉपर्टीला जर आपला सिद्ध करून दाखवता येत असेल एखाद्या आकृतीच्या सहाय्याने म्हणा किंवा कोणत्या मेजरच्या सहाय्याने म्हणा किंवा थेरॉटिकल भाषेमध्ये कशा प्रकारचं तुम्हाला सिद्ध करून दाखवता येत असेल त्याला सिद्धांत म्हणजे थेरम असे म्हणतात. ओके. आणि त्याला रिव्हर्स करून जरी आपल्या ठिकाणी पाहता येत असेल तर त्याला कॉन्व्हर्स असे म्हणतात, त्याचा व्यत्यास असे म्हणतात. थेरम आणि कॉन्व्हर्स अशा ठिकाणी आपल्याला दोन वाक्य लिहायचे आहेत. ओके. कॉन्व्हर्स म्हणजे याला व्यत्यास म्हणतो आपण, यालाच उलट लिहिणं म्हणजे इफचं द्यानला द्यानचं इफला अरेंजमेंट करणं या ठिकाणी आपला त्याचा कॉन्व्हर्स अशा ठिकाणी म्हणतात. समजा आपण एक वाक्य घेतलं, कंडिशनल स्टेटमेंट घेतलं, काय घेतलं या ठिकाणी आपण, द डायगोनल ऑफ रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर. एक आपण आतापर्यंत कुठली डायगोनलची किंवा कोणाची या ठिकाणी प्रॉपर्टी घेतली, समजा एक प्रॉपर्टी आहे माझ्याकडं. ओके. किंवा रेक्टँगलचा घेतला, तुम्ही कोणाची प्रॉपर्टी घ्या, नो प्रॉब्लेम. ओके. द डायगोनल ऑफ rectangle are congruent to each other. ओके. एक प्रॉपर्टी आहे आपल्या कोणाची, रेक्टँगलची. रेक्टँगल जर आपल्याला माहित असेल, ओके, तर या रेक्टँगलचे डायगोनल जे असतात ते एकमेकाला कॉन्ग्रुएंट असतात. समजा आपण एक काढला ए बी सी डी, तर याच्यातला डायगोनल ए सी कॉन्ग्रुएंट डायगोनल बी डी, म्हणजे या ठिकाणी ए सी इज इक्वल टू बी डी. थोडक्यात सांगायचं आहे तर हे कॉन्ग्रुएंट असतात. एक साधं वाक्य झालं, आपलं स्टेटमेंट झालं. ओके. तर या साध्या वाक्याला आपल्या ठिकाणी कंडिशनल स्टेटमेंट बनायचं. काय बनवायचं या ठिकाणी, कंडिशनल स्टेटमेंट बनवायचं आपल्याला. इफ अँड दॅट याच्यामध्ये ऍड करायचं आपल्याला. काय ऍड करायचं या ठिकाणी, इफ अँड दॅट. इफ अँड दॅटचं स्टेटमेंट तयार करायचं, या ठिकाणी याचं कंडिशनल स्टेटमेंट तयार करायचं आपल्याला. तर कशा प्रकारच्या ठिकाणी आपल्याला कंडिशनल स्टेटमेंट तयार करता येते, कंडिशनल स्टेटमेंट आठदर्शक विधान असं म्हणतो. इफ द डायगोनल आर रेक्टँगल, if a quadrilateral is a rhombus, okay, if a quadrilateral is a rectangle, then it is a diagonal are congruent to each other. Okay. काय घेतलं आपण याचं वाक्य घेताना थोडासा बदल करावा लागतो, चेंज करावा लागतो. if the quadrilateral is rectangle, जर तो चौकोनाचा आयताचा प्रकार असेल, then its diagonal are congruent to each other. ओके. तर हे झालं कंडिशनल स्टेटमेंट. ह्याला आपण या प्रॉपर्टीला थेरम म्हणू शकतो. आता या थेरमचं आपला कॉन्व्हर्स लिहायचं आहे. काय लिहायचं आहे ठिकाणी, कॉन्व्हर्स. याला आपण व्यत्यास म्हणतो. आता याचा व्यत्यास काय करायचं, इफचं स्टेटमेंट जेवढं आहे ते दॅन मध्ये टाकायचं आणि जेवढं दॅनचं स्टेटमेंट आहे तो इफ मध्ये टाकायचं. ओके. तर त्याला म्हणतात ठिकाणी कॉन्व्हर्स. तर कशा प्रकारच्या ठिकाणी थोडा बदल याच्यामध्ये पण करावा लागतो. हे जे काय भाग आहे एवढा हा जाईल आता दॅन मध्ये आणि जे दॅनच्या नंतरचं स्टेटमेंट होतं, ओके, तो येईल या ठिकाणी इफ मध्ये. म्हणजे कशा प्रकारच्या ठिकाणी, इफ
diagonal of quadrilateral थोडासा लिखाणामध्ये बदल करावाच लागतो प्रत्येक ठिकाणी quadrilateral are congruent to each other, then this quadrilateral, then the quadrilateral are rectangle, then the quadrilateral is rectangle. ओके, तर अशा प्रकारच्या ठिकाणी आपल्याला एखाद्या प्रॉपर्टी पासून काय करता येते, त्या ठिकाणी स्टेटमेंट तयार करता येते, थेरम तयार करता येतात. हे पाहिलं आपण. सिंपल एक प्रॉपर्टी आहे आपली, त्या प्रॉपर्टीला आपण कंडिशनल स्टेटमेंट बनवलं. डायग्राम ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट इच अदर. ओके, इफ द क्वाड्रिलेटरल इज रेक्टँगल, जर समजा तो आहे असेल, ओके, जर त्या ठिकाणी आपण कंडिशन टाकली तर त्याचे जे काही कर्ण आहे ते एकमेकाला कॉन्ग्रुएंट असतात. ओके, जर किंवा तरच्या भाषेमध्ये याला लिहिणं किंवा बोलणं अशा ठिकाणी आपण त्याला म्हणू शकतो किंवा त्याचा वापर पण या ठिकाणी आपण चांगल्या प्रमाणात करू शकतो. तर अशा प्रकारच्या ठिकाणी कंडिशनल स्टेटमेंट लिहिणं आणि त्याची माहिती घेणं हे आपल्यासाठी गरजेचं असते. तर आपण एक छोटासा थेरम घेणार आहोत. ओके, किंवा बरेच प्रूफ काय असते, कंडिशनल स्टेटमेंट काय, कॉन्व्हर्स काय, याच्याबद्दल तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये बरीचशी माहिती या ठिकाणी आलेली आहे. प्रूफ काय, पॉस्टुलेट, थेरम्स काय, तर हे सगळं युक्लिडचं आहे. तर पहिला पॉस्टुलेट या ठिकाणी युक्लिडने या ठिकाणी म्हटला होता, देर आर द फायनाईट लाईन्स पासिंग थ्रू द पॉईंट. ओके, तर एका पॉईंटमधून फायनाईट लाईन ठिकाणी काय होतात, पासिंग थ्रू होतात. देर इज अ वन अँड ओनली वन लाईन पासिंग थ्रू द टू पॉईंट्स. दोन भिन्न बिंदूमधून फक्त एकच लाईन काढता येते, एकच. अ सर्कल गिवन रेडियस कॅन बी ड्रॉन टेकिंग एनी पॉईंट ॲज इट्स सेंटर. ओके, अ सर्कल ऑफ गिवन radius can be drawn taking any point, okay, as it is a center. Okay, तर कुठल्याही सेंटर पासून ठिकाणी काय करतात, दिलेल्या रेडियस आपला वर्तुळ काढता येतो. ऑल राईट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट विथ इच अदर. कुठलेही राईट अँगल म्हणजे काटकोन हे एकमेकाशी काय असतात, एकरूप असतात. इफ टू इंटेरियर अँगल्स फॉर्म्ड ऑफ द साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाईन्स ॲड अप the less than two right angles, then line produced in that direction intersect each other. तर थेरम प्रूफ. आता प्रूफ म्हणजे जे काही आपण स्टेटमेंट बोलतो, जे काही विधान आपण वक्तव्य करतो, मांडतो, रिप्रेझेंट करतो, त्या विधानाला एखाद्या मॅथमॅटिकल दृष्टिकोनातून या ठिकाणी त्याला प्रूफ करून दाखवणं किंवा कशाच्या हेल्पच्या सहाय्याने, फिगरच्या सहाय्याने वगैरे सिद्ध करून दाखवणं, याला त्याची सिद्धता म्हणतात किंवा त्याची प्रूफ म्हणतात. आणि हे प्रूफ आपल्या ठिकाणी ज्यावेळेस करून दाखवतो तर हे प्रूफ दोन प्रकारचे असतात. एक डायरेक्ट प्रूफ असते आणि एक इनडायरेक्ट प्रूफ असते. तर डायरेक्ट प्रूफ मध्ये काय केलं जातं, या ठिकाणी कोणत्यातरी प्रॉपर्टीच्या त्याच जे काही प्रॉपर्टी आहे किंवा त्याच्या पाठीमागची कोणती एखादी प्रॉपर्टी असेल त्याचा उपयोग करून डायरेक्ट ज्यावेळेस प्रूफ केलं जातं त्याला डायरेक्ट प्रूफ म्हणतात. इनडायरेक्ट प्रूफ म्हणजे कशाचा वापर न करता त्या स्टेटमेंटच्या किंवा त्या विधानाच्या विरोधामध्ये जाऊन एखादी गोष्ट आपण प्रूव्ह करण्याचा प्रयत्न ज्यावेळेस करतो त्याला इनडायरेक्ट प्रूफ असे आपण या ठिकाणी त्याला म्हणू शकतो. तर या ठिकाणी आपण एक छोटंसं स्टेटमेंट आजच्या तासिकेपुरतं या ठिकाणी घेणार आहोत. बाकीचे पॉईंट तुम्हाला वाचन करून सगळं लिहून काढायचं आहे. सर्व पॉईंट्स जेवढे काय असतील ते सगळेच पॉईंट, मेन पॉईंट्स जेवढे वाटतील तुम्हाला या ठिकाणी पाहून लिहून काढायचे ठिकाणी. ओके, एक छोटासा थेरम आजच्या याच्यामध्ये आपण शेवटी घेणार आहोत. ओके,
तर एक छोटासा थेरम घेणार आहोत आपण. द अपोजिट अँगल formed by two line intersecting to each other are the opposite angles. अँगल हा शब्द राहिला इथं. विरुद्ध कोन फॉर्म होतात जेव्हा दोन इंटरसेक्टिंग आर intersecting to each other are equal measure, समान मापाचे तयार होतात. ओके, म्हणजे काय सांगायचं त्याला, ज्यावेळेस दोन रेषा एकमेकाला छेदतात त्यावेळेस जे काही पेअर्स ऑफ अँगल्स तयार होतात, तर समजा थोडक्यात अशा दोन रेषा आहेत ज्या की एकमेकाला इंटरसेक्ट केलेल्या आहेत. ओके, तर या ठिकाणी याला आपण नाव दिलं काहीतरी ABCD, इथं काहीतरी आपण D नाव दिलं. तर याचे जे काही अपोजिट अँगलचे पेअर आहेत ते अगोदर आपल्याला माहीत असणं आपण पाहिजे. ओके, हे एक आणि हे एकमेकाच्या अपोजिट आहेत. नंबर एक पेअर आहे ठिकाणी अँगल ADD अँड त्याचा अपोजिट आहे अँगल CTD, हे एकमेकाच्या अपोजिट आहे. आणि दुसरा अपोजिट पेअर आहे ठिकाणी अँगल ADC अँड दुसऱ्या याच्या अपोजिट आहे अँगल DTB. ओके, अशा प्रकारच्या ठिकाणी अपोजिट अँगलचे पेअर एकमेकाला कॉन्ग्रंट असतात, या ठिकाणी आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर कसं सिद्ध करणार बरं, तर आपण थोडक्यात काय करू, एवढा भाग या ठिकाणी आपण गॅस करू आणि ह्या दोघांची बेरीज. ओके, समजा आपल्याकडे प्रोपला आपण रफमध्ये घेत आहोत, तर अँगल ATD प्लस अँगल DTB इज इक्वल टू 180. कसं का हो, अँगल्स इन लिनियर पेअर AFP. याला एक नंबर आपण नाव देऊन ठेवू तिथंच. ओके, त्यानंतर लगेच याला आपण काढलं इथं, आपण इकडला भाग नाही असं समजत थोडक्या काळासाठी. अँगल DTB प्लस अँगल CTB इज इक्वल टू 180. याला आपण आपलं काय म्हणता येते ALP. ओके, तर फ्रॉम 1 and 2 याला 2 नंबर नाव दिला आपण. छोटी आहे तो पार्ट, फ्रॉम 1 and 2 केलं तर दोघांच्या राईट साईड हे काय आहे ना, इक्वल आहे. म्हणून जर राईट साईड इक्वल असतील तर काय करणार आहे आपला अँगल ATD प्लस अँगल CTB इज इक्वल टू अँगल DTB प्लस अँगल CTB. हा CTB कटला, काय राहिलं मग अँगल ATB इज इक्वल टू अँगल DTB. ओके, ATD हा अँगल आणि दुसरा अँगल आहे DTB. ओके, ATD DTB नंतर DTB सॉरी तर DTB आहे
डी टी बी कटला, तर ए टी डी अँड सी टी बी हे दोन कॉमन येतात इथं. आपण याच्यामध्ये मेन याच्यामध्ये असं प्रूफ करून दाखवतो शॉर्टमध्ये. तर कुठलाही थेरम त्याचे 3 टप्पे असतात मुख्यत्वे करून. पहिला असल्या ठिकाणी गिवन जे काही दिलंय ते पक्ष होतो आपण त्याला ते लिहिणं ओके शॉर्टमध्ये. त्यानंतर टू प्रूफ साध्य आपला काय साध्य करायचं आहे, द्यानच्या नंतरचं स्टेटमेंट. इथं द्यानचं स्टेटमेंटचं क्रिएट नाही घेतलं नाही. तर अगोदर एक आपण फिगर काढूया छानशी. ए बी सी डी एच्या अपोजिट आहे, एच्या अपोजिट आहे, याला नाव दिलं आपण इथं पी. तर आपण सुरुवातीला या ठिकाणी थेरमचा पहिला पार्ट असतो गिवन. दिलेली माहिती सगळं लिहिण्याची. काय गिवन, लाईन ए बी and line CD intersect at point P. Okay, which other काय करतात, लाईन ए बी अँड लाईन सी डी आर इंटरसेक्ट ॲट पॉइंट पी. मग त्यानंतर आपला टू प्रूफ गिवन म्हणजे पक्ष म्हणतो आपण. जे काही दिलं इफ पासून द्यानपर्यंत स्टेटमेंट त्याला आपण गिवन मध्ये लिहायचं. त्यानंतर द्यानपासून शेवटपर्यंत स्टेटमेंट टू प्रूफ म्हणजे साध्य म्हणतो. आपला काय सिद्ध करायचं आहे त्याला साध्य म्हणतात. ओके, आपल्या याची काय अपोजिट पेअर आहे त्याला आपला कॉन्ग्रुएंट दाखवायचे. म्हणजे आपल्या ठिकाणी अँगल ए बी डी कॉन्ग्रुएंट अँगल एपीडीच्या विरोधात कोण आहे या ठिकाणी, सी पी बी. ओके, हे आहे का. त्यानंतर नंबर 2 ए बी सी कॉन्ग्रुएंट अँगल डी पी बी हे आहे. तिसरा टप्पा असतो कन्स्ट्रक्शन. जर गरज असेल तरच करायचं, नाही तर करण्याची काही आवश्यकता नाहीये. मी तर काही आवश्यकता नाही म्हणून मी कन्स्ट्रक्शन करत नाहीये. मग डायरेक्ट प्रूफ सिद्धता. ओके, काय करू बघा ठिकाणी सिद्धता करून बघायची आपल्या ठिकाणी. तर डायरेक्टच सुरुवात करायच्या ठिकाणी या दोघांची बेरीज घेऊन टाकूया आपण. अँगल ए पी डी प्लस अँगल डी पी बी इज इक्वल टू 180 अँगल्स इन लिनियर पेअर. कारण पण लिहून टाकून दिला आपण त्याचं नंबर 1. त्यानंतर दुसरं स्टेटमेंट अँगल डी पी बी प्लस अँगल सी पी बी इज इक्वल टू 180. याचं पण कारण अँगल्स इन लिनियर पेअर नंबर 2. ओके, तर दोन्हीमध्ये जर आपण पाहिलं या ठिकाणी तर दोघांच्याही राईट साईड ठिकाणी इक्वल आले आहेत 180. ओके, फ्रॉम 1 and 2 1 आणि 2 वरून अँगल ए पी डी प्लस अँगल डी पी बी इज इक्वल टू हे साईड, कारण दोघांची बाजू 180 आली. डी पी बी प्लस अँगल सी पी पी काय कटणार दोघांचं, डी पी बी कटणार. काय आलं माझ्या ठिकाणी अँगल ए पी डी इज इक्वल टू अँगल सी पी बी. ओके, तर अशा प्रकारच्या ठिकाणी आपला थेरम हेन्स प्रूव्ड. तर अँगल ए पी डी कॉन्ग्रुएंट अँगल
अँगल CPP असे घेऊन टाकता येते. सिमिलरली डायरेक्ट असं सुद्धा वापरून टाकता येतं आपल्याला. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह ओके. कसं करणार मग अँगल ABC कॉन्ग्रंट अँगल DPP. ओके. तर हा पार्ट आपला दाखवत बसायची काही गरज नाहीये. तर या स्टेटमेंटला हे जे काही थेरम आहे याचं वाचन करा, याच्या पूर्ण नोट्स काढा. ओके. नोट्स काढून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ह्याला किमान 2 ते 3-4 वेळेस हा स्टेटमेंट पुन्हा 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 वेगवेगळे नावं घेऊन ओके याला 4 वेळेस करा. होमवर्क उद्याचा तुमच्यासाठी. देऊ 4 वेळेस प्रूफ करा. ओके. तर किमान कम करा. तुमच्यासाठी ही नवीन पायरी आहे, नवीन गोष्ट आहे तुमच्यासाठी, कारण का तुम्ही आतापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या नव्हत्या की थेरम काय असतो, त्यानंतर गिवन काय असते, टू प्रूफ काय असते, प्रूफ काय असते. थोडंसं ज्यावेळेस माणसाला नवीन असते तर थोडंसं माइंड हेडॅक होतो. त्यासाठी कुठल्याही गोष्टीचं काही काळजी करत असतात जाईल कधी आपला 1-2 महिना थोडंसं बऱ्याच गोष्टी समजून घ्यायला. काही सोपे भाग असतो, काही अवघडही भाग असतो. मला काही समजच नाही गेले म्हणून कधी असं राहायचं नाही. जेवढा भाग समजतोय तेवढा भाग जास्तीत जास्त प्रमाणामध्ये करण्याचा प्रयत्न करायचा. ओके. आणि जे भाग समजत नाही त्याला पुन्हा पुन्हा लिहिण्याचा वाचण्याचा एखादी गोष्ट समजून घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न या ठिकाणी ठेवायचा. तर होमवर्कमध्ये तुम्हाला या ठिकाणी हे आहे. त्यानंतर याचे पॉईंट्स पण काढा. ओके. जे काही महत्त्वाचे वाटतात किंवा इथे थेरम राहिला खाली असो ओके तो थेरम पण प्रूव्ह करा. पॉईंट्स. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 1.3 त्याच्यानंतर उद्या करा संडेला. ठीक आहे. प्रॉब्लेम सेट फर्स्ट. ओके. संडेचा होमवर्क आहे प्रॉब्लेम सेट फर्स्ट. उद्याचा राहील ह्याचा कुठला तुम्ही 2 ते 4 वेळेस किमान प्रूव्ह करून बघायचे वेगवेगळे नाव देऊन, ज्याच्याप्रमाणे ABCD दिले, PQR द्या, IMHK काय बी द्या. म्हणजे ज्याप्रमाणे तुम्हाला नाव देता येईल त्याप्रमाणे नाव वेगवेगळे घेऊन 4 वेळेस तेच स्टेटमेंट सगळं लिहून तोंडपाठ पूर्ण 4 वेळेस त्याला या ठिकाणी प्रूव्ह करून बघायचं. ओके. आणि पॉईंट्स काढायचे. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 1.3 की जे 2 मिनटं पण लागत नाही तिला सोडवायचे. त्यानंतर उद्या संडेला प्रॉब्लेम सेट फर्स्ट या ठिकाणी करून टाकून द्यायचे. त्याच्यानंतरच्या तासिकेमध्ये आपण रिअल नंबर्स स्टार्ट करणार आहोत. ओके. त्यानंतर आपण पॅरलाइन्सकडे येऊ. ओके. धन्यवाद.